Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा. मित्रांनो, मला सांगा, श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला काय लागतं? खूप मेहनत, खूप पैसा, खूप मोठं सॅक्रिफाईस, दिवस रात्र धावपळ लागतं. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काहीही न करता अगदी फक्त शांतपणे बसून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतका प्रचंड पैसा कमवला जे शेअर मार्केटमध्ये आजपर्यंत त्यांच्या एवढा पैसा कोणी कमवला नाही. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे वॉरन बफेट. वॉरन बफेट हे जे व्यक्ती आहेत हे शेअर मार्केटचे गुरु म्हणून मानले जातात. मित्रांनो, अशी कुठला व्यक्ती नाही ज्या व्यक्तीला शेअर मार्केटची माहिती आहे किंवा ज्या इंटरेस्ट आहे त्या व्यक्तीला वॉरन बफेट हे नाव माहिती. मित्रांनो, आज आहे ना, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांच्याच एक थीम बद्दल सांगणार आहे. ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही सायलेंट मिलेनियर कसं होऊ शकता. सायलेंट मिलेनियरचा अर्थच असा आहे की तुम्हाला काहीही न करता तुम्ही फक्त शांत बसून राहायचं आणि 1 कोटी रुपयापर्यंत कमवू शकता. आणि जर एकदम शांत बसून राहिला तर 1 कोटीचे तुम्ही पुढच्या काही वर्षांमध्ये तिप्पटही करू शकता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. मी एक एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. माझा ARN नंबर 109292 आहे. मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलवरती असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो एज्युकेशनल पर्पजसाठी. हा कुठलाही व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचा सल्ला नाहीये, पण तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, माझ्या टीमशी कनेक्ट करू शकता. दिलेल्या नंबरवरती तुम्ही माझ्याबरोबर 1 to 1 भेटून तुमच्याबद्दलची इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भामध्ये डिटेल चर्चा करू शकता. मित्रांनो, वॉरन बफेटचा एक प्रिन्सिपल आहे. त्या प्रिन्सिपलमध्ये काय म्हणतात की स्टॉक मार्केट इज द प्लेस वेअर मनी मूव्स फ्रॉम द इम्पेशंट टू द पेशंट. याचा अर्थ काय? स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे जिथे अनेक लोक जे असतात ना, गुंतवणूक केल्यानंतर खूप चलबिचल राहतात. ते अजिबात शांतपणे राहत नाहीत आणि त्यांच्याकडनं जो पैसा जातो हा जातो कुठे, तर हा एकदम शांतपणे जो बसलेला सुद्धा त्यांच्याकडे. किती लोक जे असे आहेत प्रॉपर इन्व्हेस्टर, जर तुम्ही बघितलं की ज्यांनी खरंच स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसा कमवला, त्यांना तुम्ही विचारा कधीही की तुम्ही काय मंत्र वापरले ज्याने तुम्ही चांगला पैसा कमवला. ते तुम्हाला एकच गोष्ट सांगतील, आम्ही काहीच केलं नाही. मित्रांनो, गुंतवणूक करणं ही साधी गोष्ट आहे. गुंतवणूक केल्यानंतर तिथे टिकून राहणं ही फार अवघड गोष्ट आहे. आणि तुम्हाला आज मी ह्या संदर्भामध्ये सांगणार आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया. समजा जर तुमच्यापैकी जर तुम्ही कोणी 35 वयाचे असाल ना, तर 35 हे एज अगदी अल्टिमेट आहे फॉर इन्व्हेस्टमेंट. का माहितीये? 35 वयाच्या व्यक्तीकडे एक गोष्ट आहे जी आहे टाइम, जे वयाच्या 45 व्यक्तीकडे नाहीये, 50 वर्षाच्या व्यक्तीकडे नाहीये, 55 वर्षाच्या व्यक्तीकडे नाहीये. आणि 35 हे जे एज आहे हे आम्ही त्याला म्हणतो की गोल्डन एज फॉर इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, आज तुम्ही जे करू शकता ना, ते वयाच्या 45-50 वाला तर विचार सुद्धा करू शकत नाही, कारण त्याला भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज घेतलेलं असतं. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला जर खरंच आहे ना लाईफ टाइम साठी तुम्हाला एकदम फायनान्शियली फ्री व्हायचं असेल ना, तर तुम्हाला आजपासून कुठेतरी त्याच्यासाठी बी भरायला लागेल. त्याच्यासाठी फर्स्ट स्टेप तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्हाला एकदम सिंपल सोल्युशन सांगतो मी. तुम्ही आजपासून फक्त दर महिन्याला 21,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. हे 21,000 रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट्सने तुम्ही जर कंटिन्यू केलं आणि हे डिसिप्लिन वे मध्ये तुम्ही नॉन स्टॉप फक्त पुढची 15 वर्षांपर्यंत कंटिन्यू केलं, तर तुमच्या वयाच्या 50व्या वर्षी तुमच्या हातामध्ये 1 कोटी रुपये असतील. 1 कोटी रुपये हे तुम्हाला 12% रिटर्न्सने आपण कॅल्क्युलेट करून ॲझम्पशन वरती काढलेलं आहे. 12%चा रिटर्न हा इक्विटी डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट्स मध्ये हिस्टॉरिक रिटर्न आहे. तुम्हाला 1 कोटी रुपये मिळाल्यानंतर मग तिथे खरी गंमत चालू होते, कारण बाकीचे लोक जे आहेत 99% लोक हे फेल होतात. हे फेल कुठे होतात? 1 कोटी रुपये दिसल्यानंतर त्या लोकांना आठवतं गाडी अपग्रेड करायला, लाईफस्टाईल अपग्रेड करायला, फॅमिलीला घेऊन व्हेकेशनला जायला आणि मग घर बदलायला वगैरे. पण मित्रांनो, तिथेच खरी मोठी गफलत होते. प्रॉब्लेम कुठे येतो? ह्या पैशाने जर तुम्ही हात लावला तर तुम्हाला जसं तुम्ही डिसिप्लिन वेने 1 कोटी रुपये जमवायला तुम्हाला जसे 15 वर्ष तुम्हाला लागले ना, तसंच तुम्ही पुढची 10 वर्ष काहीही न केलं तर हेच जे 50 वर्षाला तुम्ही इन्व्हेस्टमेंट थांबवली, तेच तुमच्या वयाच्या 60व्या वर्षी जे ठेवलेले 1 कोटी येतं त्याचं रूपांतर 3 कोटीमध्ये होऊ शकतं. मित्रांनो, तुम्ही वयाच्या 61 पासून तुम्ही दर महिन्याला 1.5 लाख रुपये पेन्शन घेऊ शकता तुमच्या थ्रू आउट लाईफ स्पॅन पर्यंत. मला एक सांगा, तुम्ही 3 कोटी रुपये आज जे तुमच्याकडे अवेलेबल रक्कम आहे, या रक्कममधनं तुम्ही फक्त महिन्याला 1.5 लाख रुपये घेताय, म्हणजे 12 महिन्यांमध्ये तुम्ही वर्षाला 18 लाख रुपये घेताय. 18 लाख रुपये भागिले 3 कोटी जर केलं तर दॅट कम्स टू ओनली 6%. मित्रांनो, जर तुमची मुद्दल जी आहे 3 कोटीची, ही रक्कमच जर तुमची 10 ते 12% वाढत असाल आणि त्यातले फक्त 6% तुम्ही विड्रॉ करत असाल, याचा अर्थ तरी सुद्धा तुमची मुद्दल ही लाईफ टाइम पर्यंत वाढणार आहे. तुम्ही तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर जे 1.5 लाख रुपये घ्यायला चालू करताना, एज्युमिंग की तुम्ही 80 पर्यंत जगलात किंवा 85 पर्यंत जगलात, 85च्या नंतर सुद्धा तुमची जी रक्कम आहे ना 3 करोडची, ही रक्कम तुमची नाही म्हणत ते बेअर मिनिमम 7-7.5 करोड झाली असेल. आणि तुम्ही ज्यावेळेस जगातनं कधी
पुढे भविष्यात जर कधी गेलात तरी तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी 7-8 करोड रुपयाचा एक कॅश इस्टेट क्रिएट करून देऊ शकता. तुम्ही मला सांगा यापेक्षा अजून कुठं चांगला तुम्हाला वे आउट मिळू शकतो जे प्रॉपर तुमच्या फॅमिलीला गॅरंटेड समथिंग फायनान्शियल कॉन्क्रीट प्रूफ देऊ शकतो. मित्रांनो, YouTube ही अशी जागा आहे की इकडे आपण स्पेसिफिक बोलू शकत नाही, हे आपल्याला जेनरिकच यूज करायला लागतं. तुमच्या एजच्या हिशोबाने, तुमच्या इन्कमच्या हिशोबाने, तुमच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने, तुम्ही फायनान्शियल गोलच्या हिशोबाने तुमचे इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला ऑल्टर करायला लागतील. तुमच्या एक्झिस्टिंग जर तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट्स काही केले असतील त्या इन्व्हेस्टमेंट्स तुमच्या रिटायरमेंटसाठी तुमच्या अलाइंड आहेत का नाही हे पहिले तुम्हाला बघायला लागेल. तुम्हाला जर ह्या संदर्भामध्ये माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. तुम्ही माझ्या टीमशी कनेक्ट करू शकता, तुम्ही माझ्याबरोबर एक अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्या संदर्भामध्ये आपण तुमच्याबरोबर डिस्कस करू शकतो. तुमची जी इन्व्हेस्टमेंट्स जे एक्झिस्टिंग केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट्स आणि त्याचा जो काही बॅकलॉग असेल त्याबद्दल आपण एक ब्लू प्रिंट बनवू शकतो, तो एक रोडमॅप बनवू शकतो. तुमची इन्व्हेस्टमेंट्स तुमच्या प्रॉपर गोलला आहे का नाही हे आपल्याला कळेल. का तुम्हाला प्रवास एका ठिकाणी करायचा आणि तुम्ही बसलात दुसऱ्या चुकीच्या बसमध्ये, असं नको व्हायला. कारण उद्या उशीर झाल्यानंतर परत तुमच्याकडे जी गेलेली वेळ आहे ती वेळ परत येऊ शकत नाही. तुम्ही पैसा भरू शकता पण जी वेळ आहे ती तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला अजून आमच्याकडनं कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला हवा. त्या संदर्भामध्ये मी डिटेलमध्ये गाईड करण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्स ची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा.